नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठाणे शहर पोलीस भरती 2016ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. टोटल आपण 100 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामध्ये आपण जी के आणि मराठीचे प्रश्न बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघायचा. जे काही प्रश्न असे रिपीट प्रश्न भरतीला येतात त्यामुळे, ठीक आहे. चला, सगळ्यात पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 288 सदस्य संख्या असते. चला, दुसरा प्रश्न. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरपंच. तिसरा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो पर्याय क्रमांक 4, मुख्य कार्यकारी अधिकारी. चौथा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे या ठिकाणी नाही. प्रश्न. प्राचीन रूढी, परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात? त्यांना काय म्हणलं जातं? उत्तर आहे सनातनी असं म्हणलं जातं. ठीक आहे. चला तर मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. 7वा प्रश्न. विदुष या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? तर विदुष या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्वान. तर 8वा प्रश्न. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अपरिहार्य. अपरिहार्य. ठीक आहे मित्रांनो, हे सर्व प्रश्न भरतीला वारंवार विचारले जातात. 9वा प्रश्न. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिगामी. 10वा प्रश्न. इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व नामे कोणाची नामे आहेत? तर कोणाची नावे आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्राची नावे आहेत. 11वा प्रश्न. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात, या अर्थाची मन ओळखा. मन ओळखा याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, दिव्याखाली अंधार. चला, 12वा प्रश्न. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो, या आशयाची म्हण कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुऱ्हाडीला दांडा गोतास काळ. 13वा प्रश्न. ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो, या अर्थाची म्हण कोणती? ह्या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुभत्या गाईच्या लाता. मित्रांनो, 14वा प्रश्न. स्वतः काहीही न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणतात? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उंटावरचा शहाणा. 15वा प्रश्न. हातावर तुरी देणे या वाक्याचा अर्थ सांगा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फसवून जाणे. 16वा प्रश्न. टांकसाळ म्हणजे काय? टांकसाळ याचा अर्थ काय मित्रांनो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नाणी पाडण्याचा कारखाना. ठीक आहे. चला, 17वा प्रश्न. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदार. 18वा प्रश्न. आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला काय म्हणतात? त्या जागेला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क्षितिज. 19वा प्रश्न. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अर्वाचीन. 20वा प्रश्न. शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मचान. ठीक आहे मित्रांनो. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चक्रवर्ती राजगोपालाचारी. 33वा प्रश्न. भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? तर भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जनरल मनिक शॉ. 34वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? केव्हा झाली? पर्याय क्रमांक 3, 1 मे 1960. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीमती प्रतिभाताई पाटील. ठीक आहे. चला, 36वा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फतिमा बीबी. फतिमा बीबी. चला, 37वा प्रश्न. नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला कोण? तो नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मदर तेरेसा. चा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी असे म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई. पुढचा प्रश्न. भारतात किती राज्य आहेत? तर भारतामध्ये किती राज्य आहेत?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29 राज्य भारतामध्ये आहेत. ही जुनी प्रश्नपत्रिका आहे, लक्षात घ्यायचं आहे. नवीन जे अपडेट असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा. ठीक आहे. बघा पुढचा चालू घडामोडीमध्ये फक्त म्हणतोय मित्रांनो, चालू घडामोडी ज्या तुम्हाला सांगेल वगैरे त्या सर्व तुम्ही अपडेटमध्ये पाहायच्या आहेत. 44वा प्रश्न, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? समाधीस्थळाचे नाव आहे पर्याय क्रमांक 1 राजघाट. 45वा प्रश्न बघा मित्रांनो, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. 46वा प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो बघू शकता चंद्रग्रहण केव्हा दिसते? चंद्रग्रहण केव्हा दिसते? पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसत असते. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस आयुक्तालयांची संख्या किती आहे? हा जुना प्रश्न आहे, त्याच्यामुळे जी काय अपडेट संख्या असेल ती लक्षात ठेवायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. तर मित्रांनो जवळ 2016च्या 54 प्रश्नपत्रिका आहेत. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये PDF बघत असाल अशा पद्धतीची PDF तुम्हाला उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये 54 प्रश्नपत्रिका असतील. ह्या 54 प्रश्नपत्रिकाची किंमत आपण ठेवलेली आहे 49 रुपये. जर तुम्हाला हवी असेल मित्रांनो तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पेद्वारे 49 रुपये पेमेंट करा. त्याचा स्क्रीनशॉट पाठवा, 54 प्रश्नपत्रिका PDFच्या स्वरूपात मिळवा. तर मित्रांनो जर तुम्हाला परवडत नसेल तुम्ही 3-4 मित्र एकत्र पैसे टाकून देखील घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण आपले प्रश्न पुढे सुरू करूया. बघा, नाथसागर हे धरण कोठे आहे? नाथसागर हे धरण कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? हा देखील प्रश्न चालू घडामोडीचा आहे. पुढचा प्रश्न, स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवळाली नाशिक. 53वा प्रश्न, हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 एअर चीफ मार्शल. पुढचा प्रश्न, नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना केली गेली? कोणत्या आयोगाची स्थापना केली गेली? नीती आयोग. पुढचा प्रश्न, माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? थंड हवेचे ठिकाण. 57वा प्रश्न बघा, सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर सुवर्ण मंदिर कोठे आहे? पर्याय क्रमांक 3 अमृतसर या ठिकाणी आहे. 58वा प्रश्न, भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सचिन कर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालचंद्र नेमाडे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48 मतदारसंघ आहेत. चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघू शकता, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर पहिला अंतराळवीर कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राकेश शर्मा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पालघर. आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यमुना. 68वा प्रश्न, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम. 69वा प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. 70वा प्रश्न, भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. 71वा प्रश्न, लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा क्रमांक. 72वा प्रश्न, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे नर्मदा नदीवर आहे. 73वा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. 75वा प्रश्न, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर
कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. चला 76वा प्रश्न, महाराष्ट्रात हिमलू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? कोणत्या शहरात होते? पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. 77वा प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. ठीक आहे. चला 78वा प्रश्न, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? तर औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. 79वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ठाणे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे पर्याय क्रमांक 3 शेकरू खारीची जात. 82वा प्रश्न, तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 ऑक्टोबर. चला पुढचा प्रश्न, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. 91वा प्रश्न, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाटेल ते बोलणे. चला 92वा प्रश्न, खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत्रे नागपूर. प्रश्न बघू शकता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपत्तीचा हक्क. चला 94वा प्रश्न, एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? उत्तर आहे समकालीन असं म्हणलं जातं. 95वा प्रश्न, वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता? या शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 3 कोणताही वाद नसलेला. पुढचा 96वा प्रश्न, कंठस्नान घालणे याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1 ठार मारणे. प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदी. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 36 जिल्हे आहेत. 99वा प्रश्न, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. आणि अंतिम प्रश्न, औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो आपल्या 54 प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. फी फक्त आपण ठेवलेली आहे 49 रुपये. तुम्ही 2 किंवा 3 मित्र एकत्र पैसे टाकून देखील खरेदी करू शकता. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.